नमस्कार शेतकरी बांधवांनो. कापसाच्या पानांना म्हणजेच पराठीच्या पानांना लालसरपणा किंवा पिवळसरपणा आला की सगळ्या शेतीची काळजी वाटते. झाडं वाढत नाही, पानं फुलं गळतात आणि शेवटी उत्पादन घटतं. पण काळजी करू नका. आज आपण बघणार आहोत एक सोप्पा आणि शास्त्रीय फॉर्म्युला, ज्यामुळे तुमचा कापूस, तुमचे झाडं कापसाची परत हिरवीगार होईल. तर आपण जाणून घेऊ आधी की कापसाची पानं लालसर किंवा पिवळसर का होतात. तर त्याची मुख्य कारणं आहे, एकतर आहे नायट्रोजनची कमतरता, त्यामुळे पानं फिकी पिवळसर होतात. दुसरी आहे झिंकची कमतरता, त्यामुळे काय होतं, पानं लहान पिवळी आणि वाकडी होतात. तिसरं आहे मॅग्नेशियमची कमतरता, पानाच्या शिऱ्या हिरव्या बाकी भाग पिवळा असतो. आणि चौथं आहे पाणी व्यवस्थापन. खूप जास्ती पाऊस आला किंवा खूप कमी पाण्याची टंचाई असली तरी पण पानं पिवळी लाल होऊ शकतात. तर हे मुख्यतः कारणं असतात पानं पिवळी लाल होण्याची. तर आपण त्यासाठी एक फॉर्म्युला वापरूया. तर कारण कुठलेही असो, पण एक आपण कॉमन असा एक फॉर्म्युला वापरायचा की ते फवारणी केली की तुमचे झाडं परत हिरवे होतील. तर त्यासाठी काय घ्यायचं, 19-19-19 वॉटर सोल्युबल खत घ्यायचं. पाण्यात विरघळणारं खत घ्यायचं, साधारणतः 2-1 किलो. मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 2-1 किलो आणि झिंक सल्फेट 1 किलो. आणि स्टिकर जे बाजारात मिळतंच, म्हणजे फवारणी केली की ती झाडावरच्या पानावर चिपकून राहायला पाहिजे म्हणून स्टिकर आवश्यक प्रमाणात. आणि हे सगळं 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची. आणि कुठलीही फवारणी असो, जनरली सकाळी आणि संध्याकाळीच करायची. आणि एकदा फवारणी केल्यानंतर जवळपास 15 दिवसांनी परत एकदा फवारणी करायची. पण बघायचं आधी की त्याचा परिणाम किती होतो आहे. जर एकाच फवारणीत झालं तर कदाचित दुसऱ्या फवारणीची गरजही पडणार नाही. तर ही जर तुम्ही फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फक्त लक्षात ठेवायचं की खूप जास्त फवारायचं नाही, फक्त असं सौम्य फवारायचं. पण हे तर झालं. पण समजा ह्या कमतरता असेल नायट्रोजन किंवा झिंक, तर आपण ही फवारणी करू. पण कधी कधी काय असतं की पाणी जास्त झालं तरी पण होऊ शकतं. तर योग्य पाणी पाणी व्यवस्थापन पण फार महत्त्वाचं आहे. जर वरूनच पाऊस येतो आहे, त्याला आपण काही विशेष करू शकत नाही. पण पाणी देणं आपल्या हातात असतं. तर आपण खूप जास्ती पाणी देऊ नये. त्यामुळे काय असतं की जास्त पाणी जर झाडांना मिळालं तर मुळं श्वास घेऊ शकत नाही आणि म्हणजे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पण पानं पिवळसर होतात. आणि कधी कधी काय असतं की कापूस पराठी बरेचदा वरच्या पाण्यावर पण डिपेंड करतं. म्हणजे काही काही लोक तर कोरडवाहू जमिनीमध्ये पण घेतात. तर त्यावेळेस जर पाणी झाडांना खूप कमी झालं तरी पण झाड तणावाखाली येऊन पाने लालसर पडू शकतात. तर जनरली आजकाल कुठल्याही सिंचन पद्धतीमध्ये म्हणजे पाणी द्यायचं असेल तर ठिबक सिंचनच वापरायचं. त्यामुळे काय असतं की पाणी पण कमी लागतं, आवश्यक तेवढं पाणी घेतलं जातं आणि ओलावा टिकून राहतो. आणि दुसरं एक आहे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे जे विडमॅट मिळते तीच नाही, तर आपण नैसर्गिक मल्चिंग पण करू शकतो. म्हणजे झाडाचा पालापाचोळा पण जर त्याच्या मुळाशी झाकून ठेवला तरी पाणी म्हणजे पाणी उडून जात नाही आणि ओलावा टिकून राहतो. तर पाणी व्यवस्थापन आणि 19-19-19 या खताची फवारणी, ह्या जर दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचा कापूस म्हणजे तुमची पराठी नक्की हिरवी होतील. तर हा फॉर्म्युला आणि पाणी व्यवस्थापन तुम्ही केल्यावर तुम्ही बघूच शकाल की 7-8 दिवसात अगदी त्वरित होतं असं म्हणतात लोक. पण त्वरित कुठलीच गोष्ट एकदम ताबडतोब तुम्हाला इफेक्ट म्हणजे रिझल्ट मिळणार नाही. पण 6-7 दिवसात तुम्हाला कापसाचा रंग हिरवा होतो, झाड निरोगी होतं आणि फुलं आणि बोंड्या पण वाढतात. तर शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा, लाल पिवळा कापूस म्हणजे शेतीत चेतावणी.
आपल्याला एक प्रकारचं ते चेतावणी देते की वेळेवर काळजी घ्या. वेळेवर फवारणी आणि पाणी व्यवस्थापन जर केलं तर कापूस नक्कीच हिरवागार होतो आणि उत्पन्नही वाढतं. तर अशाच माहितीपूर्ण आणि शास्त्रीय माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.